ठीक आहे. चला लक्ष द्या. आता काय राशी देते. आता तुम्ही जर बघायला गेलात तर आपल्याला दिसायला काय भेटतोय बरं का, पॉईंट आहे नंबर सिस्टीम. तो नंबर सिस्टीम आहे, त्याच्यामधला पॉईंट शिकवतो तुम्हाला मी युनिट प्लेस. काय शिकवतो तुम्हाला मी युनिट प्लेस. तो युनिट प्लेस ते कोण आहे रे पटपट येणार आहे. तो युनिट प्लेसमध्ये काय आहे बरं का. आता युनिट प्लेसमध्ये काय आहे, तुम्हाला क्वेश्चन असतात. मी PDF पण पाठवलेली. क्वेश्चन असं विचारतात तुम्हाला ESE गेट आणि कोणत्याही परीक्षेला. आता तर तुम्ही MPSCची तयारी करतायत, याचा अर्थ इंजिनिअरिंगची पोरं पण आहेत, तर त्यांना ती लेवलला थोडासा चेंज करावा लागणार. असं नाही की त्याला PSI STI जो की लेवल आहे ती लेवल ॲडजस्ट करून देतील, तसलं काही राहणार नाही. चेंजेस तुम्हाला दिसायला भेटणार आहे जे परफेक्ट, कारण की इंजिनिअरिंगचे पोरं आहेत, त्यामुळे सगळ्यांचा विचार करून पेपर निघणार आहे. ठीक आहे, तर तुमची लेवल थोडीशी जास्त असायला पाहिजे, एवढी बात आपली असायला पाहिजे. राईट. पुढे जर गेला तर काय, आता चला बघू आपण. आपला आहे आता नंबर सिस्टीम. तो नंबर सिस्टीममध्ये काय आहे, पहिला पॉईंट तुम्हाला शिकवतो मी. नंबर सिस्टीममध्ये खूप सारे पॉईंट आहेत. पहिला पॉईंट सांगतो तुम्हाला युनिट प्लेस. सो युनिट प्लेस डिजिट. राईट. आपण मराठीमध्ये पहिली दुसरीमध्ये शिकत होतो एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. राईट का युनिट प्लेस. राईट. युनिट डेसिमल, सेंचुरी, अशा पण तुम्हाला काय दिसायला भेटतात, हे प्रत्येकाची प्लेस तुम्हाला दिसायला भेटत होती. राईट. तो हे आपण आपल्या बेसिक लेवलला शिकलेला आहोत. परंतु जर का मोठे मोठे नंबरचे गुणाकार भागाकार होऊन जर का तुम्हाला म्हणत असेल की सांगा आता याचा युनिट प्लेस काय, जसं की काय फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला असं देतो 10⁻10, 5⁻11. राईट. अशा पण काहीतरी मोठा असा नंबर देऊन देतो, म्हणतो की सांगा यांचा गुणाकार करून त्याचा युनिट प्लेस काय येणार आहे. मग सगळ्यात अगोदर युनिट प्लेस काय असतं बरं का. जर समजा मी तुम्हाला असा एक नंबर लिहून देतोय, याच्यामध्ये युनिट प्लेस कोणता असतो, जो लास्टवाला असतो हा आपला युनिट प्लेस आहे. याला म्हणतो आपण एकक स्थान असणारा एकक स्थान असणारा अंक. तो युनिट प्लेस डिजिट कोणता आहे, 6 आहे. राईट. नंतर दशक स्थानला असणारा 1 आहे, शतक स्थानला असणारा 2 आहे. राईट. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. राईट. तुम्ही जर बघायला गेलात तर आता काय बरं का, युनिट प्लेसमध्ये जर तुम्हाला 4-5 नियम जर का मी सांगून दिले तर तो टॉपिक तिथंच आपला कव्हर होऊन जातो. त्याला फक्त काय करावं लागणार आहे, तुम्हाला त्याला रिवाईज करावं लागणार आहे. राईट. तर ते पॉईंटला जर का पर्टिक्युलर तुम्ही वेळेवरती जर का रिवाईज केलं तर तो तुम्हाला जिंदगीभर विसर पडणार नाही आहे. युनिट प्लेसचे सगळे उदाहरणं तुम्हाला सॉल्व्ह होऊन जातील. आता नियम कोणकोणते बरं का एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी, तर त्यासाठी लक्षात घ्या. आता कोणता पण एक नंबर जर मी तुम्हाला दिला तर त्याचा शेवटी येऊन काय येणार आहे, तुम्ही म्हणणार 0 येईल, 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, 6, 7, 8 आणि 9. अशा पद्धतीने एवढे अंक मला दिसायला भेटतील. एवढी बात तर परफेक्ट आहे की यार कोणत्या पण संख्येच्या शेवटी यांच्यापैकी कोणता ना कोणता तरी एक अंक असणार आहे. बरोबर. एवढी बात तुमची परफेक्ट झाली. आता आपल्याला बघायचं की यार ॲक्च्युली यांच्यापैकी कोणता तरी एक तर आहे, पण आहे तर कोण. राईट का. आहे तर कोण आणि त्याचा परिणाम काय होतोय ते आपण बघून घेऊ. आता मी काय करतो, जे काही एवढे अंक होते 0, 1, 2, 3, 4 त्यांची मी कॅटेगरी पाडतो. त्याची कॅटेगरी मला पाडायची, त्याची कॅटेगरी मी 3 कॅटेगरी पाडतो. ठीक. तर त्यांची 3 कॅटेगरी पाडून आपण काय करूया, गोष्टीला समजून घेऊया. आता 3 कॅटेगरी कोणकोणत्या आहेत, एक मिनिट. 3 कॅटेगरी कोणकोणत्या आहेत. पहिली कॅटेगरी 0, 1, 5, 6. संख्येच्या शेवटी 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंकांपैकी कोणता तरी एक अंक असणार आहे. युनिट प्लेस असणारा डिजिट. त्याच्यापैकी पहिला ग्रुप मी तुम्हाला सांगतोय की जर संख्येच्या शेवटी या अंकांपैकी राईट, तो संख्येच्या शेवटी जर का समजा या अंकांपैकी कुठे गेले ते अंक, संख्येच्या शेवटी जर का 0, 1, 5, 6 या अंकांपैकी कोणताही अंक जर का समजा आला तर काय, तो एक आपली कॅटेगरी होऊन जाते. तो मी कॅटेगरी पाडून देतो की बाबा संख्येच्या एकक स्थानी एवढे काहीतरी अंक येत होते, त्याच्यापैकी हावाला ग्रुप येऊ शकतो. 0 येऊ शकतो शेवटी, 1 येऊ शकतो, 5 येऊ शकतो, 6 येऊ शकतो. दुसरा ग्रुप कोणता आहे बरं का, संख्येच्या शेवटी तुम्हाला हा ग्रुप दिसायला भेटेल 2, 3, 4, 7, 8 आणि 9. राईट. संख्येच्या शेवटी तुम्हाला 2 दिसायला भेटेल, 3, 4, 7, 8 आणि 9. तो संख्येच्या शेवटी तुम्हाला म्हणजे एकक स्थानला युनिट प्लेसला एवढे नंबर तुम्हाला दिसायला भेटतील. हे पण बरोबर आहे. राईट. तर हा दुसरा ग्रुप झाला. तिसरा ग्रुप एक असतो तिसरा ग्रुप काय असतो बरं का, तिसरा ग्रुप असतो आपला आता 4 आणि 9. ठीक आहे. तो संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 5 आणि 6 हे नंबर येऊ शकतात. हा एक गट झाला. दुसरा गट कोणता आहे, 2, 3, 4,
7, 8, 9 हा एक गट झाला आणि हा एक गट झाला. ठीक आहे, तो 3 कॅटेगरी मी नंबरची पाडून घेतो. बस हे 3 कॅटेगरीनुसार आपल्याला अभ्यासक्रम आपला या नंबर सिस्टीममधला युनिट प्लेस जो काही पॉईंट आहे तो कव्हर करायचा आहे. आता बघा बरं, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जर समजा तुम्हाला मी बेसिक लेवलला असं बोललो की सांगा रे 120च्या लास्टला काय आहे किंवा युनिट प्लेसला कोणतं डिजिट आहे, तुम्ही म्हणणार 0, बरोबर. बेसिक लेवलला एवढं पक्क आहे. पुढे गेलो म्हटलं तुम्हाला मी 11 × 12 × 13 × 14 × 15 सांगा रे युनिट प्लेसला काय आहे. तर असे जर का तुम्हाला साधे सरळ गुणाकार जर मी करायला लावतोय, तुम्ही काय करायचं, सिम्पल आहे. तुम्ही काय करायचं बरं का, तुम्ही करायचं जे शेवटचे नंबर्स आहेत ना, हे बघा जे काही हे युनिट प्लेसवाले जे की नंबर आहेत ना प्रत्येकाचे हे वाले, यांचा जर का समजा तुम्ही गुणाकार केला तर मग उत्तर तुम्हाला तिथे येऊन जाईल. म्हणजे काय, 1 × 2 × 3 × 4 × 5 यांचा गुणाकार करून टाका तुम्ही. हा गुणाकार जो शेवटी तुम्हाला उत्तर भेटेल ते तुमचं युनिट प्लेस असणार आहे. आता करायला गेलो आपण काय बरं का, हा बे एक बे नंतर बेत्रिक 6, 6 चोक 24, राईट, आणि 24 समथिंग तुम्हाला काहीतरी दिसायला भेटतोय. आता तुम्हाला काय होतं बरं का, इकडे बघा 4 × 5 = 20 होतंय. या दोघांचा गुणाकार जर इकडे केला ना 4 × 5 = 20 होतोय. मग मला एक बात सांगा तुम्ही, समजा इकडच्यांचा गुणाकार काहीतरी येतोय, इकडच्यांचा गुणाकार 20 येतोय, 20. तर तुम्ही एक बात लक्षात घ्या, जर का गुणाकार करताना जर का समजा एखादा शून्य आला ना, एखाद्या संख्येच्या शेवटी जर का शून्य आला ना, तर सगळी संख्याचा गुणाकार तुम्ही केला ना फायनली, तर त्याच्या युनिट प्लेसला 0 असणारच आहे. आय मीन व्हॉट, लक्ष द्या. समजा मी तुम्हाला असं बोलतोय 5 × 4 × 3 × 2 समजा असं मला दिलेलं मी. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, 5 चोक झाले 20, राईट. आता 20 झाले म्हणजे काय की जो 5 × 4 करून 20 नंबर जो आला त्याच्या युनिट प्लेसला 0 आहे. तर मग आता पुढे कितीही संख्या असू द्या गुणाकारामध्ये, कितीही संख्या असू द्या, यांचा गुणाकार जर तुम्ही केला ना तर 100% शेवटी युनिट प्लेसला 0 येणारच आहे. पक्का आहे ही बात, एकदम परफेक्ट आहे. आलं लक्षामध्ये. तर गुणाकार करताना जर का तुमच्या नजरेमध्ये असा आला की आपला गुणाकार इथपर्यंत करत आपण आलो, समजा गुणाकार करत आपण आलो तिथपर्यंत, आणि आपल्याला असं दिसायला भेटलं की त्या संख्येच्या गुणाकाराच्या शेवटी 0 येतोय, याचा अर्थ उत्तर जे काही येईल ना, आता पूर्ण गुणाकार करून पण जे उत्तर येईल ना त्याच्या युनिट प्लेसला पण 0 असेल. फॉर एक्झाम्पल अजून बघा, समजा मी तुम्हाला असं म्हणतोय 10 × 10 × 11 × 11 × 11 × 11 असे पार लावले, लाईन लावून ठेवली मी अप टू समथिंग असेल ते इन्फिनिटी टाईम. तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे, जर मी 10 × समथिंग करतोय ना, 100% याचं उत्तर जे काही येईल त्या उत्तराच्या एंडला युनिट प्लेसला 0 असणार आहे. का, कारण की याच्यामध्ये 10 आहे, राईट. तो गुणाकार करत तुम्ही जाताय, सगळ्या संख्येचा गुणाकार तुम्ही करताय, तर तुम्ही एवढी बेसिक लेवलला एवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. हा लक्षामध्ये एवढी बेसिक लेवलला तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. 3 × 2 × 3 × 7 × 5 केलं समजा. आता तुम्ही गुणाकार बघतायत, तुम्ही सगळा गुणाकार करून उत्तर सांगू शकतात. 3 × 2 = 6, 6 × 7 = 42, 42 × 5 समथिंग उत्तर येईल, आणि त्याचं उत्तर आल्यानंतर युनिट प्लेसला जो नंबर आहे त्याचं उत्तर तुम्ही देणार. परंतु मी एवढं नाही करणार, मी सिंपल काय करणार, 5 × 2 = 10, कोणत्या तरी 2 संख्येचा गुणाकार 10 येतोय किंवा काहीतरी नंबर येतोय, असा नंबर येतोय ज्यांच्या युनिट प्लेसला 0 आहे, 100% याचा युनिट प्लेसला काय असणार आहे, 0 असणार आहे. आलं लक्षामध्ये. तुम्हाला सांगा हा पॉईंट कळाला की तुम्हाला पहिला पॉईंट हा कळाला का रे, राईट. तो गुणाकाराची मी बात करून दिली की बाबा गुणाकार जर तुम्ही करत असणार ना, त्याच्यामध्ये 2 नंबरचा गुणाकार जर गुणाकार करून जर का ते संख्याच्या शेवटी जरी 0 येत असेल ना, तर अख्खं किती पण गुणाकार करा तुम्ही मोठा, गुणाकार झाल्यानंतर शेवटी तुम्हाला 0च दिसायला भेटणार, राईट. उदाहरणं येतील, पुढे 2 उदाहरणावरती आपण भर देऊ. आता ठीक आहे, ही तर बेसिक बात होती, ही बात बेसिक होती, त्यामुळे जास्त रिपीट करायची याला जरूरत नको असायला पाहिजे. आपण 3 कॅटेगरी केली, त्याच्यापैकी पहिली कॅटेगरीबद्दल डिस्कस करूया. पहिली कॅटेगरी काय होती, 0, 1, 5, 6. आता याचा मिनिंग काय होतो, लक्ष द्या. तुम्हाला काय मेन्शन करतोय मी की बाबा युनिट प्लेसला एखादा नंबर आहे, नंबरच्या युनिट प्लेसला किती डिजिट असतात, तर तुम्हाला मी सांगितले 0 ते 9 अशी तुम्हाला डिजिट दिसायला भेटतील, कोणताही डिजिट एक असू शकतो, एवढी बात मी तुम्हाला सांगितली. मी दुसरा पॉईंट तुम्हाला सांगत होतो की संख्येच्या शेवटी 0, 1, 5, 6 यांच्यापैकी एखादा अंक जर का आला कुठं, फॉर एक्झाम्पल बघा, समजा मी तुम्हाला असं बोललो 2156 टू दी पॉवर 123. आता बात काय झाली, 2156 याचा तुम्हाला 123वा घात काढायचा आहे, राईट. का किती 123 वेळेस तुम्हाला गुणाकार करून त्याचं उत्तर जे काही येईल त्याचं युनिट प्लेसला काय येईल. याचा मिनिंग काय होतोय की 2156चा गुणाकार 123 वेळेस करा आणि त्याच्यानंतर जे उत्तर येईल त्याच्या युनिट प्लेसला काय असणार, असं त्याचा मिनिंग होतोय. आता नंबर कोणता आहे, तो नंबर कोणता आहे,
तो नंबर आहे हा वाला. कोणता? हा वाला नंबर आहे. तो हा वाला जर का 2156 तो नंबर आहे आणि त्या 2156मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं त्याच्या युनिट प्लेसला 6 येतोय. याचा अर्थ आपली पहिली कॅटेगरी जी आहे त्या पहिली कॅटेगरीमधला आहे. तर एक बात लक्षात राहू द्या, जर का समजा संख्येच्या शेवटी 0, 1, 5, 6 या अंकांपैकी कोणताही अंक आला, म्हणजे संख्या कोणती आपली 2156, यांच्यापैकी कोणताही अंक जर का आला आणि त्याचा कितवा पण घात असू द्या, तो करोडो घात असू द्या, इन्फिनिटी घात असू द्या, काही असू द्या, त्याचं उत्तर तेच येईल. राईट का? म्हणजे काय, तर यांचं जर का समजा तुम्ही 2156चा गुणाकार 123 वेळेस जर का तुम्ही केला तर जे उत्तर येणार आहे त्याच्या युनिट प्लेसला 6च असेल. त्याच्या युनिट प्लेसला काय असणार आहे? 6च असणार आहे. मग लक्षात राहू द्या, 0, 1, 5, 6 यांच्यापैकी कोणताही एक अंक संख्येच्या शेवटी जर का आला आणि त्याचा कितवा पण तुम्ही घातांक घेतला तर त्याचं येणाऱ्या उत्तराच्या युनिट प्लेसला तीच संख्या असणार. कोणती? 0, 1, 5 आणि 6. बोला, कळाला का हा पॉईंट? हो, समजलं. लक्षात घ्या बरं का, केवढी पण कोणती पण मोठी संख्या असू द्या तिचा तुम्ही घातांक घेतायत. हा बघा की किती पण घात घ्या तुम्ही. राईट का? तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं बाबा की 0, 1, 5, 6 यांच्यापैकी आहे का? यस, 5 आहे बरं का युनिट प्लेसला. जर का 6 आहे तो 6 युनिट प्लेसला जर का समजा 6 असेल, त्याचा घातांक काही पण असू द्या, उत्तर जे काही येईल त्याच्या युनिट प्लेसला पण 6च आणणार आहे. आलं लक्षामध्ये? तुम्ही फॉर एक्झाम्पल काही पण घेऊ शकता, जसं की आता 1200 दिलं मी तुम्हाला, 1200 टू पॉवर वॉट 123 करून दिलं. मग तुम्ही काय म्हणणार, 1200 ही आपली संख्या आहे, तो युनिट प्लेसला काय आलं? 0. कॅटेगरी नंबर 1, तो कॅटेगरी नंबर 1मध्ये काय सांगितलं आहे की 0, 1, 5, 6 संख्येच्या शेवटी आल्यास की तो आपण घातांक घ्या तुम्ही, उत्तर जे काही येईल त्याच्या युनिट प्लेसला पण काय असणार आहे? तीच संख्या असणार आहे. तीच कोणती? 0, 1, 5, 6 या कॅटेगरीमध्ये जी काही संख्या आहे 0 समजा, तो 0 असणार आहे. राईट. नंतर तुम्ही काही पण उदाहरण घेऊ शकतात. नंतर काय बरं का, नंतर काय घेता येईल अजून, समजा या अशा पद्धतीने घेतलं मी. राईट, काहीतरी काही पण घ्यायचं. राईट. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल की बाबा संख्या कोणती आपली लक्षात घेण्यासारखी, तो लक्षात घेण्यासाठी संख्या आपली ही वाली. राईट का? ही वाली संख्या आहे, त्याच्या युनिट प्लेसला 1 आला, जो की कॅटेगरी नंबर 1मधला आला. राईट. उत्तर जे काही येईल, उत्तर तुम्ही काढा थोडी बसणार आहे, पण त्याचं उत्तर जे काही येईल त्याच्या युनिट प्लेसला काय असणार आहे? 1 असणार आहे. ठीक आहे. तो सगळेजण व्यवस्थित सांगा बरं का, कोणाला डाऊट राहिला का याच्यामध्ये? हा पॉईंट क्लिअर झाला का? हा पॉईंट क्लिअर झाला का रे? हो. ठीक आहे, तो डन झाला. दुसरा आता ही झाली पहिली कॅटेगरी. नाव सेकंड कॅटेगरी. आता सेकंड कॅटेगरीची आपण भर देऊ, आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू. तो सेकंड कॅटेगरीमध्ये कोण आहे? 2, 3, 4, राईट, 7, 8, 9. राईट. पहिली कॅटेगरीमध्ये काय होतं आपला? 0156. 0156 कोड म्हणून घ्या तुम्ही वाटलं असतं तसं करा. आणि 0156 जर का तुमच्या लक्षात राहत असेल तर दुसरा कोडचा आपोआप लक्षात होऊन जाईल. तर 2, 3, 4, 7, 8, 9 जो पहिला गट होता त्याला सोडून जे काही अंक राहत आहेत हे जर का समजा युनिट प्लेसला येतात, याचा मिनिंग काय होतोय? याचा मिनिंग असा होतोय की बाबा समजा एखादी संख्या मी घेतली, एखादी संख्या घेतली मी समजा 177. तो 177 घेतली. ही जी काही आपली संख्या आहे हिच्या युनिट प्लेसला काय आहे बरं का? तुम्ही म्हणणार 7. बरोबर आहे, 7 आहे. राईट. आणि याच्या प्लेसला मी 2 करून दिला आहे. आता 177चा गुणाकार 2दा करायचा आणि 2दा गुणाकार करून म्हणजे 177 × 177 गुणाकार करायचा आणि त्याच्या युनिट प्लेसला काय येईल ते बघायचं. असं आपल्याला करावं लागणार. राईट का? 2दाची बात ठीक आहे. आता मला सांगा, जर मी तुम्हाला असं बोललो की 177चा वर्ग जो काय आहे त्याचा युनिट प्लेस काय, तुम्ही काय करणार? 177 गुणिले 177. राईट. आणि याच्यामध्ये गुणाकार बी करायचा असेल का लास्टवाला संख्या घ्यायच्या, युनिट प्लेसवाल्या त्यांचाच गुणाकार करायचा. मग तुम्ही 7 49 करणार आणि म्हणणार की त्याच्या एका स्थानाला काय आहे? 9 आहे. बरोबर आहे. ही 2पर्यंत बाद जर आहे ना ती ठीक आहे. 2पर्यंत बाद जी आहे ना अशा पण तुम्ही करू शकता. 2, 3, 4 जर का असेल ना तिथपर्यंत ठीक आहे. परंतु जर का मी असं देऊन दिलं तुम्हाला की 177 समथिंग एवढे आहे आणि त्याच्या पावर असं काहीतरी देऊन दिलं 222, मग हे काढणं काही आपल्याला मुश्किल आहे. राईट का? हे काढणं मुश्किल आहे. त्यामुळे आपण दुसरा नियम आपण व्यवस्थित समजून घेऊया. काय येतो बघा. आता एकक स्थानला 2, 3, 4, 7, 8, 9. राईट. 2, 3, 4, 7, 8, 9 यांच्यापैकी कोणता तरी अंक येत असेल. राईट. आता गंमत काय होते, मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, समजून लक्ष द्या. हां, समजा तुम्हाला मी असं बोललो 2⁻1 किती रे? तुम्ही म्हणणार 2. बरोबर. राईट. मी तुम्हाला जर का समजा असं बोललो 2⁻2 किती रे? तुम्ही म्हणणार 4. एकदम बरोबर. 2⁻3 किती रे? तुम्ही म्हणणार 8. राईट. 2⁻4 किती आहे? तर तुम्ही म्हणणार 16. 2⁻5 किती आहे? तर तुम्ही किती म्हणणार? 32. राईट. इथपर्यंतची बात आली. पुन्हा आपण जाऊया बरं का. तो 3ची बात मी करतो. 3चं जर तुम्ही बघायला गेलात ना 3:1 किती आहे? तर तुम्ही म्हणणार 3. 3:2 किती आहे बरं का रे? तर तुम्ही म्हणणार मला 9. 3:3 किती आहे बरं का रे? तुम्ही म्हणाल मला 27. राईट. 3:4 किती आहे? तर तुम्ही काय करणार? लिहिणार 81. आणि 3:5 किती आहे? तर तुम्ही म्हणाल 243. 243 ना. राईट. सो 243 मला दिसायला भेटते. पुढे जर का गेलात तर पुन्हा काय बरं का,
पुढे जर गेला तर 4ची पण एकदा बात सांगतो म्हणजे लक्षात येईल. 4चा पहिला घात घेतला तर 4, दुसरा घात घेतला तर किती 16, तिसरा घेतला तर किती 64, चौथा घेतला तर किती 256. हे असं का करून देतो तुम्हाला लक्षात राहील जास्त टाईम म्हणून. आणि इथं काय येईल 1024. आता काय लक्षात राहील बरं का 1024 1024. सो 1024 समजून घ्या तुम्ही. 1024. आता गंमत बघा बरं काय होतंय काय लक्ष द्या व्यवस्थित. तुम्ही जर बघायला गेलात ना 2चा पहिला घात बघितला त्याचा युनिट प्लेसला 2 येतोय. 2चा दुसरा घात घेतला युनिट प्लेसला 4 येतोय. युनिट प्लेसला 8 येतोय. युनिट प्लेसला 6 येतोय. युनिट प्लेसला 2 येतोय. मला माझ्या निरीक्षणामध्ये असं येतंय की 2 3 4 7 8 9 यांचं तुम्ही करून बघा वाटलं असतं. याच्या पुढे अजून आलं असतं ते, पण मी 4पर्यंत थांबून गेलो. आता गंमत बघा काय दिसायला भेटते, एक सायकल दिसायला भेटते. काय दिसायला भेटते, एक सायकल. सायकल कशी, जो पहिला घातला होता 5व्या घातला पण तेच आहे बघा. तिसऱ्या घात पहिल्या 3चा जर का पहिला घात घेतला तर 3 येतोय. 5वा घात जर बघितला ना तुम्ही 3चा तर 243 त्याच्या युनिट प्लेसला पण 3च येतोय. बघून घ्या वाटलं असं राईट. 4चा बघा, 4चा जर का 5वा घात बघितला ना 1024 आला होता. 1024 म्हणजे त्याच्या एंडला पण 0. तर असे सगळेच नंबर तुम्ही करून जर बघितले ना पुढे तर तुम्हाला काय दिसायला भेटेल माहिती आहे का 2 3 7 8 9 राईट का. यांचा पहिला घात 5वा घात राईट का. सो दर असा चौथ्या नंबरने. आता कितवा नंबर आला बरं का, समजा मी याला एक पहिला नंबर म्हणतो इथून. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा राईट का. चौथा याच्या पुढचा प्रत्येक चौथा जो काही येईल ना सायकल, प्रत्येक चौथा जो काही असणार आहे त्याची युनिट प्लेस किती असणार आहे 2 असणार आहे. म्हणजे काय बरं का, समजा याच्या खाली मी अजून गेलो असतो ना 2चा पॉवर 6 त्याचा काहीतरी उत्तर आलं असतं. 2चा पॉवर 7 केला असता, 8 केला असता, 9 केला असता राईट का. तो तुम्हाला दिसायला भेटेल की बाबा पहिला सोडून चौथा जो काही आहे पहिला सोडून द्या, त्याला सोडून जो की चौथा आहे ना त्याचा युनिट प्लेस पण सेम आहे. याला सोडून याच्या पुढचा चौथा जो कोणी असेल ना चौथा रेस टू पॉवर तर त्याचा पण सेम आहे. मग आता याच्यातून काय तर्क काढला आपण, याच्यातून तर्क हा काढला आपण तो तर्क लक्षात ठेवायचा. आता बघा तो तर्क काय, तुम्हाला हे नसेल समजलं असू द्या काही प्रॉब्लेम नाही, पण तो तर्क काय आता लक्षात घ्या. जर का समजा संख्येच्या शेवटी 2 3 4 7 8 9 यांच्यापैकी कोणताही अंक आला ठीक आहे. समजा मी तुम्हाला असं बोललो अशी काहीतरी संख्या दिली मी ठीक, आणि म्हणतोय की सांगा रे बाबा 2147 रेस टू पॉवर 215 याचं मला युनिट प्लेस सांगा बरं का तुम्ही. मग तुम्ही काय करणार लक्षात घ्या. काय करायचं, जी वरची पॉवर आहे ना पॉवर, या पॉवरला 4ने भाग द्यायचा. 4ने भाग का द्यायचं सांगतो पुन्हा. 4ने भाग याच्यासाठी द्यायचं कारण की प्रत्येक सायकल जी बनलेली आहे ना, मी तुम्हाला अगोदर या पेजच्या अगोदरच्या पेजवरती मी सायकल काढून देण्याचा प्रयत्न करत होतो राईट का. म्हणजे काय, मी 2चा गट, 3चा गट, 4चा गट आणि 5चा गट काढून दाखवला. 2चा गट, 3चा गट आणि 4चा गट काढून दाखवला राईट का. तर त्याच्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की प्रत्येक चौथा रेस टू पॉवर जो काही आहे ना त्याचं जर बघायला गेलात ना तर तो काय दिसायला भेटतो तुम्हाला, काय दिसायला भेटतोय तुम्ही बघून घ्या, ऑब्झर्व करा राईट. तो पहिल्या ठिकाणी जे काही 2 होता तो 5व्या वेळेस तुम्हाला 2 दिसायला भेटतो, असं काहीतरी दिसलं. तर तुम्ही काय करायचं लक्ष द्या. ही संख्या आहे त्याची पॉवर 215 आहे. ही संख्या आहे त्याची पॉवर 215 आहे. काय करायचं, जो काही पॉवर आहे ना आपली त्या पॉवरला 4ने भाग द्यायचा. कितीने भाग द्यायचा, 4ने भाग द्यायचा. तर 2 3 4 7 8 9 हे जर का एवढे अंकपैकी कोणताही अंक जर का समजा इथं आला, जसं की 7 आला आता राईट, तो 7 आला तर काय करायचं, वरची पॉवर बघायची ठीक आहे. तर वरची पॉवर 215 आहे तर 215ला भाग 4ने द्यायचा. आता 215ला भाग 4ने द्यायचा म्हणजे तुम्ही काय भागाकार करत बसायचं का नाही. 4ची कसोटी आपली पाठ आहे. 4ची कसोटी काय म्हणते, शेवटचे 2 नंबर घ्यायचे फक्त 15. तर 15ला 4ने भाग द्यायचा. 15ला 4ने भाग दिला तर 4 1 4 4 2 8 4 3 12. 4 3 12 उरले किती बरं का, उरले 3 उरले. कारण की 4 चौक 16 होतात, 16 आपल्याकडे नाही आहे. 4 3 12 पर्यंत ठीक आहे. तो 4 3 12 उरले किती 3, तो रिमाइंडर किती उरतोय 3. मग रिमाइंडर जो काही उरत असेल लक्षात घ्या, जो रिमाइंडर उरत असेल तो तुम्ही काय करायचा, जी संख्येची शेवटी काय आला 7 आला आहे ना, तो 7 आला ना तुम्ही काय करायचं 7 रेस टू पॉवर 3 करून घ्यायचं राईट का. जो रिमाइंडर जो उरलेला आहे, आपली संख्या कोणती होती 7 होती, आपल्या झोनमध्ये बसत होती. तो बसत होती ना 7ला उचलून घ्यायचं, साईडला ठेवून घ्यायचं. मग तुम्ही जर का समजा 7ला बाहेर ठेवला तर तुम्ही काय करणार, 7ला बाहेर काढल्यानंतर जो काही आपला रिमाइंडर येतो तो रिमाइंडरवरती ठेवून द्यायचा. तो 7 रेस टू पॉवर 3 जर केला तर तुम्हाला काय भेटेल, उत्तर भेटेल. काय भेटेल उत्तर बघा. तो 7 × 7 म्हणजेच काय झाला आपला 7 रेस टू पॉवर 3 बरोबर. 7 रेस टू पॉवर 3 मग तुम्ही जर केला किती येईल बरं काय, आता 7चा जर का तुम्ही क्यूब केला तर किती येईल रे ते 7 किती झाले 49 × 7 किती होते 243 का
343. 343. तो 343. मग 343च्या शेवटी काय दिसायला भेटते मग तुम्हाला युनिट प्लेसला 3. तो अशा पद्धतीने उत्तर आपल्याला काढावं लागतं. मी पुन्हा सांगतो नियम काय. जर का संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 4, 7, 8, 9 असे अंक जर का आले राईट, तर काय करायचं, त्याच्या डोक्यावरती असणारी जी पॉवर आहे त्या पॉवरला 4ने भाग द्यायचा. 4ने भाग दिल्यानंतर जो रिमाइंडर उरतो ना, मग तो आपला एकक स्थानला असणारा संख्येच्या डोक्यावरती ठेवायचा. उदाहरण घेतो मी, त्याच्यावर तुम्हाला जास्त क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल बघा, आता समजा आपण बघायचा आपला कोणत्या गटमध्ये येतो. समजा उदाहरण जर मी घेतलो, असं बोललो तुम्हाला मी 3:389. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, दुसरा गट आहे. दुसऱ्या गटाचा नियम काय आहे, कोणती पण संख्या जर का असेल त्याची पॉवर काहीतरी तुम्हाला दिसायला भेटते आणि त्याचा युनिट प्लेस काढायचं आहे. मग तुम्ही काय करणार बरं का, जी काही पॉवर असेल त्या पॉवरला कशाने भाग द्यायचं, 4ने. मग 4ने भाग द्यायचा. 4ची कसोटी काय असते, शेवटचे फक्त 2 नंबर घ्यायचे आणि याला 4ने भाग द्यायचा. 4 दुनी 8, 4 दुनी 8, उरला किती, 1. तो बाकी किती उरते, 1. मग बाकी जर काय 1 उरत असेल तर काय करायचं, आपली जी संख्या होती त्या संख्येच्या युनिट प्लेसला जो काही अंक आहे 3, त्या 3च्या डोक्यावरती काय ठेवायचं, 1. तो उत्तर किती येणार तिथं, 3. सो युनिट प्लेस काय असणार आहे, मग आता याचं उत्तर जर तुम्ही काढलं तर याच्या युनिट प्लेसला उत्तर काय असणार आहे, 1. राईट का. सो त्या पूर्ण जी 3:389 याचं उत्तर जे तुम्ही काढणार त्याच्या युनिट प्लेसला काय असणार आहे, 1. त्याला कळतंय का तुम्हाला, थोडं कळतंय का रे, कळतंय का. फॉर एक्झाम्पल बघा, आता 4 25 600 युनिट प्लेसला त्याच्या रेस्ट घ्यायचं ना ते. हां, हे बघ ना, समजा इथं काहीतरी दिलं मी या अशा पद्धतीने राईट. तो 114 ही आपली संख्या आहे. याच्या युनिट प्लेसला काय आहे, 4 मी बाहेर काढून टाकला. 4 बघा, युनिट प्लेसला संख्या कोणती ती बाहेर काढून घ्यायची, काढली बाहेर राईट. कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बसते. दुसऱ्या कॅटेगरीचा नियम काय आहे की जी काही वरची संख्या असेल त्याला 4ने भाग द्या. 4ने भाग द्यामध्ये शेवटच्या 2ला 4ने भाग द्या. बाकी किती उरतोय, 1. तो 1 उरत असेल तर आपल्या युनिट प्लेसच्या याच्यावरती ठेवा. मग किती झाले, 4. राईट का. सो याचं उत्तर जर तुम्ही काढलं तर बाकी त्याच्या युनिट प्लेसला काय असणार आहे, 4 असणार आहे. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल घ्या मोकार उदाहरण घ्या. आता बघा, समजा तुम्हाला काय सांगतो मी, कॅटेगरीमधले उदाहरण घेतो. 8 आहे राईट. त्याच्या पॉवर किती आहे, त्याची पॉवर जी ना तुम्हाला समजा मी दिली 528 राईट, 528. मग काय करणार, आपल्या युनिट प्लेसला कोण येतोय, 8 काढला बाहेर. कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतोय, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये नियम काय आहे की बाबा जो पॉवर असेल त्याला डिवाइड बाय काय करा, त्याला डिवाइड बाय 4 करून घ्या. तो किती येते बरं का, आता 4 जर केलं तर परफेक्ट 7 येतोय. बाकी किती उरतोय, 0. तर लक्षात घ्या, जर बाकी 0 उरत असेल, बाकी जर का दुसरा अंक उरला असता, समजा 2 उरला असता, त्याच्या डोक्यावर 2 ठेवला असतं मी. पण जर का समजा बाकी लक्षात घ्या, पुन्हा सांगतोय, जर का समजा बाकी 0 उरली तर डोक्यावरती काय ठेवायचा, 4 ठेवायचा. डोक्यावरती काय ठेवायचा, 4 ठेवायचा. जर बाकी 0 उरली तर डोक्यावरती 4च का ठेवायचा, कारण की रेस टू पॉवर 4 जो काही असतो त्याचा तो रेस टू पॉवर 4 जो आहे ना तोच पुन्हा पुन्हा रिपीट होतोय. मला सांगण्याचा प्रयत्न मी तेच करत होतो. जसं की काय बघा, आता 2:1, 2:2, 2:3, 2:4, 2:5. तर प्रत्येक चौथा जो आहे ना, म्हणजे 2:5, 2:1 पासून 2:5 पर्यंत याचा जो युनिट प्लेस येतोय ना तोच 2:5चा येतोय. तो प्रत्येक चौथा युनिट त्याच याच्यामधला युनिट प्लेस आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे आपण 4चा पार्ट इथं आणला राईट. तो पॉईंट जो काय आहे मी 2-3दा समजवण्याचा प्रयत्न केला राईट. थोडाफार कोणाला तरी प्रॉब्लेम येत असेल तरी तो आपण पुढे एक उदाहरणाची लिस्ट बनवलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल राईट. समजा मी अजून तुम्हाला असं दिला आता 2:224. तुम्ही म्हणणार की 2 होता युनिट प्लेसला, 2 बाहेर काढला, 24ला भाग दिला 4ने, तो 4ने भाग दिला तर किती, 6×24 पूर्ण भाग जातो. बाकी किती उरते, 0. मग 0 इथं ठेवून नका द्या, 0 इथं ठेवायचं नाही. तो काय 0 जर काय येत असेल तर डोक्यावरती काय ठेवणार मी, 4. डोक्यावरती ठेवणार 4. तर 2 × 2 × 2 × 2 4 चोक किती झाले, 16. तो 16च्या शेवटी काय आहे, 6. सो उत्तर काय असणार आपल्या युनिट प्लेसला, 6. आलं लक्षामध्ये, आलं का लक्षात रे. चला, इथपर्यंत कोणाला डाऊट आहे प्रामाणिकपणे सांगून द्या, जो बोलण्याने त्याचं नुकसान होईल. सरळ इथपर्यंत कोणाला डाऊट आहे. पहिला नियम पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. कोणती पण संख्येच्या एकक स्थानला 0, 1, 5, 6 हे अंक असले आणि त्याच्या पॉवरवरती कोणती बी पॉवर असू द्या राईट का, त्याचा युनिट प्लेस काय असणार आहे, तीच संख्या असणार आहे. कोणती, म्हणजे एवढी संख्या दिलेली आहे, समजा ही x आहे रेस टू पॉवर m आहे. तो xच्या युनिट प्लेसला जर का समजा यांच्यापैकी कोणता पण अंक आला राईट का, तो m काही पण असू द्या, हा m काही पण असू द्या, उत्तर काय असणार युनिट प्लेसला, तो जे काही उत्तर येईल त्याच्या युनिट प्लेसला तुम्हाला जो अंक इथं होता शेवटी तोच याच्या उत्तराच्या शेवटी पण दिसायला भेटणार आहे. तुम्ही गॅरंटी करतो की बाबा काही आजपर्यंत तुम्हाला हा पहिला नियम समजला असणार. दुसरी बात मी रिपीट करायला जातो. 2, 3, 4 नंतर 7, 8 आणि 9 या अंकांपैकी कोणताही अंक जर का समजा संख्येच्या शेवटी आला, या संख्येच्या शेवटी इथं जर का समजा या अंकापैकी कोणताही अंक जर का आला, नियम काय सांगितला मी,
पॉवरला काय करायचं, पॉवरला डिवाइड बाय 4 करायचं. उत्तर जे काही त्याच्या ठिकाणी काही ना काही बाकी उरेल, तो जो युनिट प्लेसला असणारा नंबर जो काही आहे ती बाकी रिमाइंडर त्याच्या डोक्यावरती ठेवायची आणि मग उत्तर काढून घ्यायचं. जे काही उत्तर येईल त्याच्या युनिट प्लेसला जे असेल ते आपलं उत्तर असणार, राईट. किंवा मी नंतर काय बोललो, जर का रिमाइंडरला 0 येत असेल तर जो काही या संख्येच्या शेवटी जो युनिट प्लेसला असणारा जो नंबर आहे आपला किंवा जे डिजिट आहे त्याच्या डोक्यावरती 4 करायचं आणि जे काही उत्तर असेल ते आपलं उत्तर असणार. आलं लक्षामध्ये? असं तुम्हाला दुसरा नियम कळाला. तिसरा तो लास्ट सोपा सरळ नियम आहे, काय बरं का, तो बघून घ्या. तो काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर का समजा 4 आणि 9ची कॅटेगरी केली तुम्ही, 4 आणि 9ची कॅटेगरी आहे, तुम्हाला दिसायला भेटणार की 4 आणि 9साठी तर तो आता शिकवलं 2 3 4 7 8, त्याच्यामध्ये 4 आणि 9 आहे तर त्याच्यात ते तर तू चालू शिकवलं. पुन्हा 4 आणि 9 काय सांगतोय, 4 आणि 9ची शॉर्टकट ट्रिक आहे. 4 आणि 9ची शॉर्टकट ट्रिक आहे, काय आहे ती लक्षात घ्या. आता मला एक बात सांगा तुम्ही, 4चा पाडा जर का मी बघायला गेलो, 4चा पट, तो 4चा पहिला पट 4, 4चा दुसरा पट 16, 4चा तिसरा पट, 4चा तिसरा पट जर काढला तर किती येईल रे, 64. 4चा चौथा पट किती, 256. तुम्हाला काय दिसायला भेटते, तुम्ही असं करत जा, पहिला घात, दुसरा घात, तिसरा, चौथा, पाचवा असं करत जा. तुम्हाला काय दिसायला भेटेल, 4 6 युनिट प्लेसला बघा, 4 6 युनिट प्लेसला बघा, तर तुम्हाला दिसायला भेटेल की 4 6 असं दिसायला भेटते. याचा अर्थ किती केवढी पण संख्या असू द्या, एवढी मोठी संख्या लिहिली मी, 1254 लिहिली, ठीक आहे. तो 1254 ही संख्या लिहिली, याच्या एका सरला काय आला 4, राईट. आणि यांच्या डोक्यावरून समजा मी 127 लिहिलं, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल माहिती का, आपली जी संख्या आहे त्याच्या युनिट प्लेसला 4 आहे, त्याच्या युनिट प्लेसला काय आहे 4 आहे. डोक्यावरती किती काय दिसायला भेटतो, 127. 127 म्हणजे काय की जी पॉवर आहे ना, त्या पॉवरच्या युनिट प्लेसला काय दिसायला भेटतोय 7. 7 म्हणजे ऑड नंबर. जर ऑड असेल ना, लक्षात घ्या, हा 1 आहे, हा 1 आहे. जर का 4 ऑड नंबर असेल, 4 ऑड नंबर जर असेल तर उत्तर जे काही येईल त्याच्या युनिट प्लेसला 4 असणार आहे. बघा तुम्ही 4 करतायत, त्याचं उत्तर जे काही येते त्याच्या युनिट प्लेसला किती आहे 4. तर 4 ऑड नंबर किती पण असू द्या, फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या 1254 म्हणतोय ना मी, याचा पॉवर तुम्ही काही पण करून घ्या 129. मग काय दिसायला भेटेल की यार 1254 म्हणजे आपल्या एकक स्थानाला काय आहे 4, तो 4 आहे. आणि या 4चा समजा तुम्हाला असं विचारतात 129 वा, राईट. 129 म्हणजे काय यार, 129 म्हटल्यावर तर ऑड नंबर आहे. आपल्याला काय सांगितले की 4 जर का समजा ऑड असेल त्याचं उत्तर किती येतं, याचं उत्तर जे काही येईल त्याच्या युनिट प्लेसला किती असणार आहे, 4 असणार आहे. ही स्टोरी आपल्याला शिकवली, लक्षात आलं का, कशावरून बरं का, लक्षात काय ठेवायचं, 4:1 4, 4:2 राईट, तो किती झाला 16, 4:3 64. तुम्हाला दिसायला भेटत असेल ना सरळ सरळ बघा, आहे 256. तो दिसायला काय भेटते मला, जर का ऑड पॉवर असेल तर ऑड पॉवर येणारं जे काही उत्तर आहे त्याच्या युनिट प्लेसला काय येतोय 4. तो लक्षात घ्या, बात नियम काय आहे, तो नियम असा म्हणतोय की संख्या किती पण असू द्या, त्याच्या युनिट प्लेसला जर का समजा 4 असेल आणि पॉवरमध्ये काही पण असू द्या, राईट, पॉवरमध्ये काही पण असू द्या, पण पॉवर जर का समजा ऑड असेल, तर जे काही उत्तर येईल त्याच्या युनिट प्लेसला काय असणार, त्याच्या युनिट प्लेसला काय असणार आहे, त्याच्या युनिट प्लेसला 4च असणार. बोला, कळाला का नियम, कळाला का रे हा नियम, राईट. दुसरी बात काय बरं का, कोणती पण संख्या असू द्या त्याच्या युनिट प्लेसला काय आहे 4 आहे. आणि डोक्यावरती जर का समजा इवन पॉवर असेल, इवन पॉवर म्हणजे काय, तुम्हाला माहिती नाही इवन नंबर कोणाला म्हणतो आपण, समसंख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8, राईट का, हे अंक जर का आले त्याला आपण इवन नंबर म्हणतो. ही बात तुम्हाला माहिती आहे. तर कोणती पण संख्या आहे त्याच्या युनिट प्लेसला 4 आहे आणि पॉवरमध्ये जर का इवन नंबर असेल तर याचं उत्तर जे काही येईल त्याच्या युनिट प्लेसला काय असणार रे, तुम्ही म्हणणार 6. किती असणार, 6. आली का बात लक्षामध्ये, हा नियम तुमच्या लक्षामध्ये आला का. तो लिहिताना पण असं लिहून घ्या जसं मी तुम्हाला लिहून दिलंय, ठीक आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतात. हे सगळे नियम आपले कंप्लीट झाले. सो ऑल पार्ट रिलेटेड टू दी वॉट युनिट प्लेस 1 2 3 मी कंप्लीट करून टाकलेले आहेत. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया, त्याच्यानुसार तुम्हाला आयडिया येईल की क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात. ही तर बात इथपर्यंत झाली, पण क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, हे नियम पण तुमच्या डोक्यामध्ये शिरणार नाही. आता हे नियम रिपीट करायची जरूरत आहे का, पहिले मला सांगून द्या.